ओम शांती. गुड मॉर्निंग. आजची साकारवाणी 9 जून 2026. आज बाबा म्हणतात आहे, गोड मुलांनो, बाबासोबत उडण्याकरता कंप्लीट प्युअर बना, संपूर्ण पवित्र बना, संपूर्णतः समर्पित व्हा. हा देह माझा नाही, पूर्णपणे अशरीरी बना. प्रश्न बाबा विचारतात आहे, उच्च ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कोणती भीती काढून टाकली पाहिजे? बाबा उत्तर देतात, काही मुली मायेच्या वादळांना खूप घाबरतात. म्हणतात, बाबा मायेची वादळे खूप हैराण करतात, त्यांना थांबवा. बाबा म्हणतात, मुलांनो, हे तर बॉक्सिंग आहे. त्या बॉक्सिंगमध्ये देखील असेच होत नाही का? एकीकडूनच वार होत राहील. जर एकाने 10 बुक्के मारले तर दुसरा 5 तरी जरूर मारेल. त्यामुळे तुम्ही घाबरायचे नाही. महावीर बनून विजयी बनायचे आहे. तेव्हाच उंच ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. आजचं गीत आहे, दर पर आए है तेरे कसमली. बा म्हणतो, ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. जरूर गाण्यामध्ये कोणते तरी रहस्य भरलेले आहे, जे रेकॉर्ड खरेदी करून बाबा बसून याचा अर्थ समजावून सांगत आहेत. यालाच म्हटले जाते जिवंतपणी मरून बाबाचे बनणे. पित्याचे बनल्यानंतर टीचरचे बनतात, टीचरचे बनल्यानंतर मेजॉरिटी गुरु करतात. ख्रिश्चन लोकांमध्ये देखील जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्याला ख्रिश्चनाइज करतात, ख्रिस्तीकरण करतात, जाऊन गुरुच्या मांडीवर देतात. मग पाद्री असेल किंवा कोणीही असेल, पाद्री काही क्राइस्ट होत नाही. म्हणतील त्याच्या नावावर आम्ही ख्रिश्चन बनतो. तर बाबा हे एक्झाम्पल का सांगतोय, का उदाहरण देतोय? की बाबा सांगतोय की असेच तुम्ही पण आता माझ्या मांडीवर आहे. तुम्ही आत्मा सर्व परमात्माच्या मांडीवरती बसलेले आहेत. तर जो परमात्माच्या मांडीवरती आहे त्याला कशासाठी घाबरण्याची गरज आहे का? तो कधी घाबरू शकतो का? कशाला पण? स्वतःलाच हा प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही मुले अगोदर बाबांचे बनता, अशरीरी बनता. आपले तन, मन, धन जे काही आहे ते बाबांना अर्पण करता. जिवंतपणी मरता, अर्थात आपण आत्मे बाबांचे बनतो. हे बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. ज्या काही माझ्या वस्तू आहेत, माझे शरीर, माझे धन, दौलत, नातेवाईक इत्यादी जे काही आहे, सर्वांना विसरून जाता. चेक. खरंच मी हे सर्व विसरली आहे का? की जे पण आहे सगळं दिसतंय या शरीराच्या डोळ्यांनी, ते सर्व बाबा तुझं आहे असं हर क्षणी मनामध्ये येते का? बाबा तो म्हणतोय, तुम्ही सगळं विसरून जाता. मेल्यानंतर सर्व काही विसरले जाते ना? किती मोठे ध्येय आहे. मी अशरीरी आत्मा आहे हे पक्के करायचे. तो मेल्यानंतर ते हा रोल आणि किरदार म्हणून मरून जायचे आणि आत्मा म्हणून जगायचे बाबासोबत. बाबा म्हणतो, हे पक्के करायचे आहे. असे नाही की तुम्ही शरीर सोडता आणि मरून जाता. की असं नाही होणार आहे की हे जो किरदार दिसतोय, जे शरीर दिसतंय ते संपून जाईल. पण हा बुद्धीचा अभ्यास आहे. बुद्धीने स्वतःला आत्मा समजून जगायचे आहे, न की स्वतःला शरीर समजून जगायचं, न की स्वतःला आई समजून जगायचं, न की स्वतःला बहीण समजून जगायचं. आत्मा कंप्लीट पवित्र थोडीच बनली आहे. जेव्हा आत्मा कंप्लीट पवित्र बनते तेव्हाच हा शरीर पण संपून जातो, त्याचं बाहेर विनाश होताना दिसतो. भले बाबांचे बनले आहात, परंतु बाबा म्हणतात तुमची आत्मा अपवित्रच आहे. आत्माचे पंख तुटलेले आहेत. आता आत्मा उडू शकणार नाही. तमप्रधान असल्या कारणाने एकही मनुष्य परत घरी जाऊ शकत नाही. मायेने एकदम पंख तोडून टाकले आहेत. माया म्हणजे स्वतःला शरीर समजणे. ह्या समजणेच सगळे पंख तुटलेले आहेत. बाबांना समजावून सांगितले आहे.
बाबांनी समजावून सांगितले आहे, आत्मा सर्वात जास्त तीव्र गतीने जाते. तिच्यापेक्षा वेगवान दुसरी कोणतीच वस्तू नाही. आत्म्यापेक्षा तीव्र गतीने कोणीही पोहोचू शकत नाही. अखेरीला मच्छरासदृश सर्व आत्मे पळत जातात. कुठे जातात? खूप दूर दूर सूर्यचंद्रांच्याही पार पलीकडे. तिथून मग परत यायचे नाही आहे. त्यांचे रॉकेट इत्यादी तर जाऊन मग परत येते. सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. तुम्हाला तर त्याहीपेक्षा खूप दूर जायचे. सूक्ष्मवतनच्याही वर मूलवतनमध्ये जायचे. वर म्हणजे इथे हाईटबद्दल बाबा बोलत नाही. वर म्हणजे स्थिती. तो परमात्मासारखी स्थिती झाली पाहिजे, ते आहे वर. तो आत्माला पंख मिळतात. हिशोब चुकता करून आत्मा पवित्र बनते. कयामतच्या वेळेची, महाविनाशाच्या काळाची खूप महिमा लिहिलेली आहे. सर्व आत्म्यांना हिसाब चुकतूक करून जायचे आहे. आता तर सर्व आत्मे अस्वच्छ पापात्मा आहेत. भले मोठे गुरु, साधू, संन्यास इत्यादी आहेत, समजतात आपण गुरु आहोत. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मोम. आम्ही ब्रह्ममध्ये पोचलो आहोत. आता बसले तर इथे आहेत. आणि मग ब्रह्ममध्ये कसे काय पोचलेले आहेत? आता तुम्ही जाणता, आपण आत्मे ब्रह्ममध्ये राहणारे आहोत. परंतु आता तिथे कोणीही जाऊ शकत नाही. सर्व आत्मे इथेच पुनर्जन्म घेतात. हा बेहदचा ड्रामा आहे. सर्व ॲक्टर्सना पाठ बजावण्याकरता तिथून जरूर यायचे. सर्वांचे आत्मे स्टेजवर आलेले आहेत. जेव्हा विनाशाची वेळ असते तेव्हा सर्वजण येतात. तिथे राहून काय करतील? ॲक्टर पाठ बजवल्याशिवाय घरात थोडाच बसून राहील. नाटकामध्ये जरूर यावे लागेल. तिथून परमधाममधून जेव्हा सर्व आत्मे निघून येतात तेव्हा मग बाबा सर्वांना घेऊन जातात. बाबा म्हणतात, मी भले इथे आहे तरी देखील आत्मे येत राहतात, वृद्धी होत राहते नंबरवार. मग तुम्ही जाणार देखील नंबरवार. सर्व काही तुमच्या अवस्थेवर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला मर्जीवा बनायची आहे. मी आत्मा आहे हा निश्चय करणे मेहनतीचे काम आहे. मुले वारंवार देहाभिमानमध्ये येऊन विसरून जातात. देही अभिमानी तेव्हाच राहतील जेव्हा कंप्लीट सरेंडर होतील. बाबा, हे सर्व काही तुमचे आहे. मी देखील तुमचाच आहे. हा देह जसा की माझा नाही आहे, याला मी सोडून देतो. बाबा, मी तुमचा आहे. अंडरलाईन, याला मी सोडून देतो. तो संपूर्णतः हे देह, हे शरीर आणि हे सर्वाचे सगळं वस्तू, घर, गाडी, बंगला, संबंधी, संपर्क सगळं सोडून द्यायचं आहे बुद्धीने. बाबा, मी तुमचा आहे. बाबा म्हणतात, माझे बना आणि बाकी सर्वांमध्ये आसक्ती काढून टाका. बाकी असे नाही की इथेच येऊन बसायचे आहे. तुम्हाला तुमचा कामधंदा करायचा आहे, घर सांभाळायचे आहे, मुलांना आपल्या मातापिताचे ऋण फेडायचे आहे. कोणता मातापिता? निराकारी परमपिता. त्यांची सेवा करून परतफेड करायची आहे. तो कोणची सेवा? सर्वांना आत्मिक स्मृतीमध्ये राहून आत्मिक दृष्टीमध्ये बघण्याची, आत्मा बघण्याची सेवा करून परमात्म्याचे ऋण फेडायचे. आता बाबा तुमचे संगोपन करत आहेत. सुरुवातीला जे पण आले होते सर्वांनी लगेच स्वतःला सरेंडर केले. स्वतःजवळ काहीच ठेवले नाही, सरेंडर केले. त्या धनाने तुम्ही मुले भारताला पावन बनवत आहात. भारतच संपूर्ण पवित्र होता. भारतवासियांसारखे पवित्र सुखी कोणीच असू शकत नाही. भारत सर्वात मोठे तीर्थ आहे, जिथे पतित पावन बाबा येऊन साऱ्या सृष्टीला, पतितांना देखील पवित्र बनवितात. आता ही तत्वे इत्यादी सर्व दुश्मन आहेत. भूकंप होईल, वादळे येतील, कारण तहप्रधानता आहे. नैसर्गिक आपत्ती येईल, खूप दुःख येतील. यावेळी सर्व दुःखांच्याच गोष्टी आहेत. सत्ययुगामध्ये आहेत सर्व सुखाच्या गोष्टी. तिथेही वादळे किंवा गरमी इत्यादी काही नसते. तुमच्यामध्ये देखील या गोष्टी फार थोड्यांनाच समजतात. आज आहेत, उद्या नाहीत, तर म्हणणार काही समजलेच नाही. भले इथे येतात परंतु सगळेच कायम थोडेच राहतात. इथून गेले 10 दिवसांत समाचार लिहितात, बाबा अमक्याला मायेने खाल्ले. असे होत राहते. छोटे पूल
जेव्हा मोठे होईल तेव्हाच तर त्याला फळ येईल. त्यांच्यामध्ये मग इतरांना आपसमान बनवण्याची ताकद असते. ते फळ देतात. बाबांचे बनलात तर प्रजा देखील बनवायची आहे, वारसदार देखील बनवायचा आहे. पंडे बनून बाबाकडे आले, बस आम्ही पोहोचलो असे नको. लक्ष मोठे आहे. म्हणतात वादळे खूप येतात, तुम्ही बाबांना जे बनला आहात. संकटे तर येतीलच. म्हणतात बाबा आम्ही तुमचेच होतो, तुमच्याकडून वारसा घेतला होता, मग पुनर्जन्म घेत 84 जन्म पार केले आणि मग येऊन तुमचे बनलं. मी तर तुमच्याकडून वारसा घेऊन राहणार. तर अशा बाबांची किती आठवण करावी लागेल आणि आप समान बनून फळ द्यावे लागेल. नाही तर माळा कशी बनेल? बाबांचे वारसदार कसे बनवाल? प्रजा देखील पाहिजे, मग वारसदारही पाहिजे. जे गादीवर बसतील बाबांकडे तर खूप येतात आणि नंतर मग सोडचिठ्ठी देतात. बुद्धीचा योग तुटला, खेळ संपला. बरीच मुले बाबांना येऊन विचारतात, बाबा अवस्थेला पक्के कसे करावे जेणेकरून कोणतीही वादळ येणार नाहीत? यासाठी मार्ग तर बाबा सांगतच असतात की बाबांची आठवण करा. वादळे तर येणारच, अंडरलाईन, वादळे तर येणारच. बॉक्सिंगमध्ये कधी असे पाहिले आहे का जो फक्त एकच मार खात राहतो? जरूर दोघांमध्ये हिंमत असेल. 5 बुक्के जर एकाने मारले तर दुसरा 10 मारत असेल. हे देखील बॉक्सिंग आहे. बाबांची आठवण करत राहाल तर माया पळून जाईल, परंतु हे लगेच तर होणार नाही. मायेसोबत झुंजावे लागेल. असे समजू नका माया बुक्का मारणार नाही, भले कोणीही असेल. ही जबरदस्त बॉक्सिंग आहे. अनेक जण घाबरतात. माया एकदम नाकामध्ये दम करून सोडते. हे रणांगण आहे ना. बुद्धियोग लावण्यामध्ये माया खूप विघ्न डालते. मेहनत सगळी योगमध्येच आहे. भले बाबा म्हणतात ज्ञानी तू आत्मा मला प्रिय आहे, परंतु असे नाही की फक्त ज्ञान देणारेच प्रिय आहेत. पहिले तर निरंतर योग पाहिजे. बाबांची आठवण करायची आहे. मायेच्या विघ्नांना घाबरायचे नाही. विश्वाचे मालक बनताना सगळेच बनतील. 16,108ची माळा तर खूप मोठी आहे, शेवटी जाऊन पूर्ण होईल. त्रेताच्या अंतापर्यंत किती प्रिन्सेस बनतात. काही तर खुणा आहेत ना, 8च्या देखील खुणा आहेत, 108च्या देखील खुणा आहेत. या अगदी बरोबर आहेत. त्रेताच्या अखेरीला इतके 16,108 प्रिन्सेस असतात. सुरुवातीला काही असणार नाही. पहिले थोडेच असतात, नंतर मग वृद्धी होत जाते. ते सर्व इथेच बनतात. इथेच इन द सेन्स इथेच ह्या मनामध्ये, जिथे अंतर्मुखी होऊन पुरुषार्थ सुरू आहे त्याच मनामध्ये हे सगळं बनतं आहे. कधी बाबा म्हणतो, गाण्यामध्ये देखील म्हटले आहे, कधीही सोडणार नाही मग मरून जाईन. बाबा हे तन मन धन सर्व तुमचे आहे. आम्ही अशरीरी बनून तुमची आठवण करतो. बुद्धियोग तुमच्याशीच लावणार. मग बाबा म्हणतात हे सर्व काही तुम्हा मुलांसाठी आहे. मुले म्हणतात आमचे सर्व काही तुमचे आहे. म्हणतात ना, हे सर्व भगवंतानी दिले आहे. आता बाबा म्हणतात हे सर्व नष्ट होणार आहे, तर तुमच्याकडे काय आहे? हे शरीर देखील नष्ट होईल. आता मी पुन्हा तुम्हाला नवीन बदली करून देतो, फक्त एक्सचेंज करतात ना. तर बाबा म्हणतात मुलांनो अशरीरी बना, माझी आठवण करा. बुद्धीने सर्व काही सरेंडर करा. राजा हरिश्चंद्राची कथा आहे ना, म्हणाला अमानत ठेवून घ्या. बाबा म्हणतात या सर्व शास्त्र इत्यादींचे सार मी तुम्हाला समजावून सांगतो. मीच तुम्हाला ब्रह्मामुखद्वारे राजा राणी बनवत होतो, आता पुन्हा बनवत आहे. कधीही मनुष्याला गीता ऐकून राजयोग शिकून राजा राणी बनवू शकत नाही. मग गीता ऐकून काय फायदा? बाबा म्हणतात मी स्वतः कल्पकल्प येऊन तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. माझे बनाल तेव्हाच तर वारसदार बनाल ना. तर जितके योगमध्ये राहाल तितके शुद्ध बनत जाल. बाबा हे सर्व काही तुमचे आहे, मी तर ट्रस्टी आहे. तुमच्या आदेशाशिवाय मी कधीही काहीही करणार नाही.
शरीर निर्वाह कसा करायचा आहे त्यासाठी देखील मत घेतात, बाबांचा सल्ला घेतात. जास्त करून गरीबच पूर्ण पोथामेल देतील. श्रीमंत काही देऊ शकत नाही, सरेंडर होऊ शकत नाही. कोणी निराळाच निघतो. त्यासाठी बाबा एक्झाम्पल देतो, उदाहरण देतो. जसे एक जनक राजाचे नाव आहे. मुले बाळे आहेत, जॉईंट प्रॉपर्टी आहे, तर ती वेगळी कशी होणार? श्रीमंत लोक आपली प्रॉपर्टी कशी काढतील, ज्यामुळे सरेंडर होतील? बाबा आहेतच गरीब निवाज, सर्वात गरीब माता आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त गरीब कन्या आहे. कन्येला कधीही वारसा नशा नसतो. मुलांना पित्याच्या संपत्तीचा नशा असतो. तर त्या सर्व गोष्टींना सोडून मग वैकुंठाचा वारसा घ्यावा लागतो. दान नेहमी गरिबालाच दिले जाते. भारत आहे सर्वात गरीब. अमेरिका खूप श्रीमंत आहे, त्याला वारसा देतात का? भारत सर्वात श्रीमंत होता. दुसरा कोणताही धर्म नव्हता, फक्त भारतवासीच होते. एक भाषा होती. गॉड इज वन. मी एक साम्राज्य, एक धर्म, एक भाषा स्थापन करतो. मी एकटा सर्वशक्तिवान, एक गव्हर्नमेंट स्थापन करतो. एकापासून मग 2, मग 3 होतील. आता कितीतरी धर्म आहेत, पुन्हा जरूर एक धर्म आला पाहिजे. 5000 वर्षाची गोष्ट आहे, अंडरलाईन. 5000 वर्षाची काय गोष्ट. एक धर्म होता. विद्वानांनी सत्ययुगाचा कालावधी लाखो वर्ष लिहिला आहे. सत्ययुग म्हणजे काय हेच समजत नाहीत. समजतात अमका स्वर्गवासी झाला, कदाचित वर गेला. दिलवाडा मंदिरमध्ये देखील स्वर्ग वर छतावर दाखवलाय, तर मनुष्य गोंधळून जातात. वास्तवमध्ये स्वर्ग काही वर नाही. तुम्ही आता जाणता. बाबाकडे जाऊन मग पुन्हा इथेच येऊन राज्य करणार. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे, जेणेकरून कोणालाही सांगू शकाल. कच्च्या मुलांना तर माया चिमणी खाऊन टाकेल म्हणून फोटो देखील मागवले जातात, रजिस्टर ठेवली जातात. बाबा म्हणतात, बाबांकडे समाचार येतात, अमक्याने एकच असा ज्ञानचा तीर मारला जो मी बाबांचा बनलो. शास्त्रामध्ये देखील लिहिले आहे, कुमारीद्वारा बाण मारले. अरे बाबांना का विसरले आहात? याला ज्ञानबाण म्हटले जाते. फक्त बाबांची आठवण करून द्यायची आहे, बाकी कोणत्या हिंसक बाणाची गोष्ट नाही. बाबा म्हणतात, मी ब्रह्मामुखाद्वारे सर्व शास्त्रांचे रहस्य तुम्हाला समजावून सांगत आहे. ब्रह्मा तर जरूर इथेच असले पाहिजे. त्यांनी मग विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मा दाखविला आहे. ठाऊक तर काहीच नाही. मनुष्याने तर जे आले ते लिहिले आहे. घाण म्हणजे विकार तर खूप आहे. रिद्धी सिद्धीवाले देखील पुष्कळ झाले आहेत. सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा खोटे लोक त्याला विरोध करतात. आता तुम्ही समजतात की शिवबाबा आहेत निराकार आणि हे ब्रह्मा आहे साकार. बाकी नाभी इत्यादीची तर काही गोष्टच नाही आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. नमस्ते बाबा. थँक्यू बाबा. धारणांसाठी मुख्य सारांश. पहिला पॉईंट, आता ज्ञानेतू आत्मा बनायचे आहे. केवळ ज्ञान ऐकणारा आणि ऐकविणारा नाही, ज्ञानेतू स्वरूप, ज्ञान बनून जगणारा. तो आठवणीची मेहनत करायची आहे. अशरीरी होऊन अशरीरी बाबांची आठवण करायची आहे. दुसरा, बाबांचे बनून इतर सर्व गोष्टींमधून आसक्ती काढून टाकायची आहे. हा देहसुद्धा माझा नाही. पूर्णतः देही अभिमानी बनून कंप्लीट सरेंडर व्हायचे आहे. आजचं वरदान परमात्मा देतोय, मास्टर ऑलमायटी ऑथॉरिटीच्या सीटवर सेट राहणारे सहज आणि सदा कर्मयोगी भव. बाबा म्हणतो, ज्याप्रमाणे एखाद्या मशिनीला सेट केले जाते, तर एकदा सेट केल्याने मग ती मशीन ऑटोमॅटिक चालत राहते. तर अशाच प्रकारे मास्टर ऑलमायटी ऑथॉरिटीच्या स्टेजवर स्वतःला एकदा सेट करा, म्हणजे मग कधीही कमजोरीचे शब्द निघणार नाही. प्रत्येक संकल्प, शब्द किंवा कर्म त्या सेटिंग प्रमाणे ऑटोमॅटिक चालत राहील. ही सेटिंग सहज आणि कायमसाठी कर्मयोगी, निरंतर निर्विकल्प समाधीमध्ये राहणारा सहज योगी बनवेल.
बोधवाक्य मीच्या ऐवजी बाबा बाबा म्हणणे हाच आठवणीचा पुरावा आहे. अव्यक्त इशारे सदैव हर्षित राहण्याकरता आपल्या नेचरला, स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. बा म्हणतो जे सहनशील आहेत तेच ड्रामाच्या ढालीवर टिकून राहू शकतात आणि हर्षित राहू शकतात. सहनशीलता नसेल तर ड्रामाच्या ढालीला पकडणे देखील अवघड आहे. यावेळी जे काही कर्म करता त्यामध्ये करण करावयाची स्मृती सदैव राहावी. करविणारा बाबा आहे, कारण करणारा मी निमित्त आहे. जर ही स्मृती ठेवून कर्म कराल तर अनुभव होईल की आपण साक्षी होऊन पाठ बजावत आहोत. अच्छा. ओम शांती.